रामराजे नाईक निंबाळकर यांचंच नाव राष्ट्रवादीकडून निश्चित झालंय। सभापती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक बोलावली होती। सभापती पदाकरता सुनील तटकरे आणि हेमंत टकले यांच्या नावाची देखील चर्चा होती। मात्र बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव निश्चित झालंय। तिकडे खडसेंच्या जागी सभागृह नेतेपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता या दोन महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत। नेमक्या कुठल्या निकषांवरून पुन्हा निंबाळकरांचंच नाव निश्चित झालंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? अमोल, खरं तर सभापती पदाचा उमेदवार बदलण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती, परंतु सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय। गेले 2 दिवस या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू होत्या। सुनील तटकरे यांना आग्रह केला की सभापती व्हावं, परंतु सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांचं म्हणणं होतं की प्रदेशाध्यक्षपद माझ्याकडे कायम राहू द्या, मला पक्षासाठी काम करायचं आहे। सभापती पदावर गेल्यानंतर पक्षासाठी काम करण्यास आणि सभापती पद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर प्रामुख्याने हेमंत टकलेंचं आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव पुन्हा एकदा समोर आलं आणि यातून रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी काल संध्याकाळी बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची। तेव्हाही नाव निश्चिती संदर्भात निर्णय होत नव्हता, परंतु शरद पवारांनीच पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला। आता सभापती पदाच्या निवडीसाठी जे विशेष अधिवेशन बोलवलं त्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। आता मध्यंतर झालेलं आहे। इच्छुक जे आहेत उमेदवार त्यांच्याकडनं अर्ज मागवण्यात आलेले आहेत। अर्ज आल्यानंतर 12:30 वाजता निवडी संदर्भातले विधान परिषदेचे सुरू होईल। प्रामुख्याने इतर कुठल्या पक्षासाठी आपला उमेदवार उभा करणार नाहीये, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव दिलं जाईल त्यांची एकमतानेच निवड होईल अशी शक्यता आहे। कारण विधान परिषदेमध्ये संख्याबळ बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची संख्याबळ सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे कुठला पक्ष उमेदवार उभा करेल अशी शक्यता नाही आणि पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड होईल आणि ती एकमताने होईल। बिलकुल दीपक, त्याचबरोबर एकनाथ खडसेंच्या पदावर आता चंद्रकांत पाटील यांचं नाव निश्चित झाल्याचं सुद्धा समजते, त्याविषयी काय तपशील आहे? अमोल, विधिमंडळाची जी कामकाजाची प्रक्रिया त्यानुसार विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पक्षाचे नेते असतात, तर विधान परिषदेमध्ये दुसरा एक नेता भाजपमध्ये उपमुख्यमंत्री। दीपक भातुसे यांचा आवाज आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचत नाहीये। मात्र सभागृह नेतेपदी विधान परिषदेच्या सुद्धा आता एकनाथ खडसे यांच्याकडे ते पद होतं, आता हे पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाणार आहे। तर रामराजे नाईक निंबाळकर यांचंच नाव आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।